हरितालिका म्हटली की आलं शहाळं आणि केळं. तरी शाळी धुवून घेतली आहेत मी बघा. आणि आता फुलपत्रीची तयारी. हे घराकडचंच माझ्या परसातली फुलं आणि लागणारी पानं जी माता पार्वतींनी खाऊन महादेवांची आराधना केली होती. ही विड्याची पानं घराचीच, हे पेरू आणि हे अपराजिताची फुलं, सगळी फुलं मी गोळा करते आहे. आमच्या अंगणातली हे सोनचाफ्याचं पान वगैरे, मोगऱ्याची, मधुकामिनीची वगैरे अशी मी पानं गोळा केली आहेत. फळझाडं आणि फुलझाडांची. ही अपराजिता सफेद, तुळशी वगैरे सगळं गोळा केलं आहे. दाराबाहेर सुंदर रांगोळी घालून मी आता हरितालिकेची पूजा मांडायला बसले. एक मोठा कलश घेतला आहे तांब्याचा, त्यावरती स्वस्तिक आणि कुंकवाची, हळदी कुंकवाची बोटं रेखाटून आहे बघा. मी सगळी पत्री त्याच्यात मांडली आहे पाणी भरून. त्या पाण्यामध्ये हळद कुंकू वाहून ही सगळी पत्री आहेत. फळ लगडलेलं एक पेरूचं पण झाडाचं असं फांदी आहे आणि वरती महादेवाचा हा नारळ ठेवलेला आहे बघा. आणि आता हा विडा मांडते मी. कुठलीही पूजा असू देत ही गणपतीच्या आराधनेशिवाय पूर्ण होत नाही, त्याच्यामुळे गणपतीचा विडा हा ठेवावाच लागतो. आणि अशा प्रकारे मी पूजेची मांडणी केलेली आहे. आणि हे आता देवाची आरती, हे बघा, ही अशी देवाची आरती करून घेतली. निरांजन देवापुढे ठेवलेला आहे. हा नमस्कार केला आणि देवाला नैवेद्य म्हणून चिबडाचा प्रसाद दाखवला. जर हे बघा, हा का चिबूड आहे मोठा, आमच्या इथे मिळतो, म्हणजे विकत घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर चिबडाचा प्रसाद ग्रहण केला पहिला उपवासाचा. आणि चिबूड खाऊन झाल्यानंतर मग शहाळ्यावरती जोर देणार. चिबूड छान होता चवीला, पण मी एवढा नाही खाऊ शकले, सो मी म्हटलं थोडा ठेवून देईन आणि संध्याकाळी खाईन. आता वेळ झाली शहाळ्याची. शहाळं एवढं सुंदर होतं ना चवीला, मी तुम्हाला आवर्जून सांगेन. जर कधी तुम्हाला शहाळं खावंसं वाटलं ना तर ऑरेंज ड्वार्फचंच शहाळं खा, जे ऑरेंज कलरचं असतं बाहेरून. त्यात पाणी पण छान सुंदर असतं, चवीला गोड, आणि त्याचं खोबरंसुद्धा मलाही छान लागते. तर हा आहे ऑरेंज ड्वार्फ. शहाळ्याची एक प्रजाती असते आणि त्यातलं पाणी आणि खोबरं अप्रतिम चवीला असतं. कधी तुम्ही गेलात ना शाळेत घ्यायला तर ती ऑरेंज कलरचीच घ्या. धन्यवाद.